नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्यातील पिलीव परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व हत्तीबुडे म्हणजे जामदार तलावाचे जलपूजन आज शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या सहकार्याने भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांनी अतुल नष्टे अमीर मुलानी ते अनिल पिसे रस्ता, महादेव मंदिर ते संतोष जाधव वस्ती रस्ता, माळशिरस रोड ते सुनील जाधव वस्ती रस्ता, विक्रम मोहिते ते कपडे घर रस्ता अशा रस्त्यांना निधी मंजूर केला आहे। त्याचबरोबर हत्तीबुडे म्हणजे जामदार तलावात पाणी साठवण्याची व्यवस्था करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी माजी आमदार राम सातपुते यांच्याकडे मागणी केली होती। त्याप्रमाणे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांनी पाणी साठण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे। या सर्व विकास कामांचा व हत्तीबुडे म्हणजे जामदार तलावाचा जलपूजन समारंभ थाटात पार पडला आहे। यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। या पाणी साठवण तलावाचा फायदा पिलीव व बचेरी गावातील शेतकऱ्यांना होणार असल्याने शेतकऱ्यांनी लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांचा सन्मान केला। यावेळी लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते बोलताना म्हणाले की भविष्यात बचेरी आणि पिलीव या दोन्ही गावांना या तलावाचा फायदा होईल। छोट्या छोट्या तलावांचं जर साठवण तलावात रूपांतर झालं तर निश्चितच उन्हाळी पाण्याचा प्रश्न, त्याचबरोबर दुष्काळी भागाला आधार देण्याचं काम निश्चितच करू, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, तत्कालीन जलसंधारण मंत्री राठोड साहेब यांचे आभार मानले। तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत। आता जे हे जलपूजन झालं हे नेमकं तलावाचं जे आहे हे आता खोलीकरण हे केलेलं आहे, ह्याचं नेमकं हे कशा पद्धतीनं झालं नाही। हा तलाव जो आहे याला हत्तीबुडी तलाव म्हणतात, परंतु या ठिकाणी तलावाचं हा साठवण तलाव होता। या ठिकाणी याचं रूपांतर करून मोठा तलाव करण्याचं काम तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी 5 कोटी रुपये जिल्हा नियोजनमधून मी आमदार असताना मला दिले आणि या ठिकाणी हा 5 कोटी रुपये खर्चून मोठा तलाव, एक अतिशय 0% लिकेज अशा पद्धतीचं तलावाचं काम झालं। आज जलपूजन या ठिकाणी या भागाचे नेते, सगळ्या कार्यकर्त्यांची उपस्थिती झाले। गणेशदादा पाटील असतील, इथले सरपंच असतील, सगळे त्यांचे सहकारी यांच्या सगळ्याच्या वतीनं जलपूजनाला यावा हा आग्रह होता। आज आम्ही जलपूजन केलं। निश्चित या भागातल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि एकंदरीतच पिलीव परिसर आणि शिंगोर्णी अशा दोन्ही गावाला याचा फायदा होईल। भविष्यामध्ये बचेरी आणि पिलीव या दोन्ही गावाला फायदा होईल आणि भविष्यात असे छोटे छोटे तलाव जे आहेत याचं साठवण तलावामध्ये रूपांतर जर झालं तर निश्चित त्या ठिकाणी आपला उन्हाळी पाण्याचा प्रश्न असेल किंवा एकंदरीतच दुष्काळी भागाला अशा पाण्यामुळे निश्चितच त्या ठिकाणी एक आधार देण्याचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न करू। मी तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यावेळेचे जलसंधारण मंत्री राठोड साहेब या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो की अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला निधी दिला आणि असे या तालुक्यामध्ये जवळजवळ आपण 8 ते 10 तलाव, साठवण तलाव जे आहेत, पाझर तलावाचं साठवण तलावामध्ये रूपांतर केलं। त्यामुळे या परिसराला निश्चित एक चांगला आधार इथल्या शेतकऱ्याला भेटेल हा मला विश्वास आहे। आता जलपूजनाबरोबर रस्त्यांचे बी भूमिपूजन आहे ते खरं। आज पिलीवमध्ये पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेबांनी पिलीवमध्ये या ठिकाणी 40 लाख रुपये निधी, 4 रस्त्याला 10-10 लाख रुपये निधी दिला। या ठिकाणी इथल्या नेत्यांनी मागणी केली की आम्हाला ह्या कामासाठी निधी पाहिजे आणि माझ्या माध्यमातून मी पालकमंत्री महोदयांना बोललो। सरपंच नितीन मोहिते साहेब, जिल्हा परिषद सदस्य गणेशदादा आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी मागणी केली आणि 40 लाख रुपये या गावासाठी पालकमंत्री जयाभाऊंनी दिले, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो।